दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नगरपालिकेत पाऊल ठेवत आहोत. हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, अशा शब्दात अलिबागच्या नवनियुक्त नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना विकासाचा नवा संकल्प सोडला. अक्षया नाईक यांनी आपल्या भाषणादरम्यान भावूक आठवण शेअर केली. त्या म्हणाल्या, 14 वर्षांपूर्वी माझी आई याच साडीत इथे आली होती. हीच साडी घालून तिने यापूर्वी पालिकेची सेवा केली होती. आईची तीच साडी नेसून मी आज तुमच्या समोर आली आहे. अलिबागच्या जनतेने माझ्या आईवर जेवढे प्रेम केले तेवढेच प्रेम मलाही मिळेल अशी मला खात्री आहे. या विधानामुळे उपस्थितांचे डोळे ओलावले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाकाने दुमदुमले. अक्षया नाईक यांनी स्पष्ट केले की गेल्या 4 वर्षांत जी कामे प्रलंबित राहिली आहेत ती आता प्राधान्याने पूर्ण केली जातील. शहराच्या प्रगतीसाठी नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आज आपण जे 4 वर्षानंतर आपली म्हणजे नगरपालिकेत येऊ शकलो आहोत. हा सर्वात आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा दिवस आहे आणि तसंच साहेब बोलले की 4 वर्ष बॅकलॉग आहे तो आपण लवकरात लवकर पूर्ण करू आणि सगळी चालू आहेत तर आपले कोणकोणते प्रकार ते पण लवकरच चालू करू. आणि माझं स्वतःचं बोलणं झालं तर सांगायचं झालं की आजपासून 14 वर्षांनी माझी आई ही साडी घालून होती ती आलेली. तिला जेवढं प्रेम दिलं सर्वांनी तेवढंच मला देखील द्या आणि तशाच तिच्याच विजिटची आपण पुढे काम करत राहू. आणि काही माझी पण चूक झाली की बाबा तुमची मुलगी म्हणून मला सांगा आणि पुढे मी तुमचं लोकशक्ती लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.